हाय हॅलो श्री स्वामी समर्थ शीतल कुमार ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आता मी बनवत आहे चिकनची रेसिपी। तर ती रेसिपी मी आता शेअर करते तुम्हाला। तर आजचा व्हिडिओ म्हणजे आज मी जो व्हिडिओ पोस्ट करते ना, ते थोडं नेटवर्क इश्यूमुळे थोडा आजचा व्हिडिओ लेट येणार आहे। तर प्लीज बघा सर्वांनी। आणि मी आता चिकनची रेसिपी करते। मुली गेल्या ट्यूशनला, लाईट गेली होती ना त्याच्यामुळे थांबली होती। तर मी आता स्टार्ट करते। ओके। हॅलो फ्रेंड्स, तर आज बघूया आपण चिकनची रेसिपी। तर चिकनच्या रेसिपी आज चिकन बनवलं होतं। आता म्हटलं शेवटचे 1-2 दिवस आहेत तर तेव्हाच खाऊन घ्यायचं आहे ना चिकन वगैरे। त्याच्यानंतर 1 मंथ म्हणजे गणपती येईपर्यंत तर आम्ही काही बनवणार नाही आहे, कारण श्रावण चालू होत आहे आणि उपवास असणार आहे सर्वांचे। तर या टायमाला मिस्टरांनी पण उपवास पकडणार असं बोलले आहेत, पण बघूया आता कंटिन्यू करतात का। तर त्याच्यानंतर म्हटलं त्याला 2 दिवस मुलींनासुद्धा चिकन वगैरे खायला म्हणजे बनवून देऊया खाण्यासाठी। तर मी ते मसाला ऑलरेडी बनवून घेतलेला आहे, ते शूट केलं नाही, कारण मसाला आधीसुद्धा मी मसाल्याची रेसिपी दाखवली होती ना, त्याच्यामुळे मी मसाला रेडी करून घेतलं। तेल डायरेक्ट तेलामध्ये मी मसाला टाकलेला आहे। कांदा वगैरे फोडणीला काहीच टाकलं नाही, कारण कांदा घरामध्ये नसं तोंडाखाली येतो म्हणून कोणाला आवडत नाही। तर मी मसाल्यामध्येच मी लसूण वगैरे टाकते, पण मी मसाल्यामध्येच सर्व इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत, त्याच्यामुळे मी डायरेक्ट मसाला टाकलेला आहे। तर मसाला थोडा जास्त बनला होता म्हणून मी थोडंसं साईडला काढून ठेवलं। जेवढं मला लागणार होतं तेवढं मी कढईमध्ये ॲड केलेलं आहे। तर ह्याच्यातच आपले घरगुती मसाले आहेत ना ते ॲड करूया। तर चिकन मसालासुद्धा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। आणि लाचीचा चिकन मसाला एक येतो ना, ते खूप छान आहे मसाला, मला खूप आवडतं। तर म्हणजे त्याची टेस्ट पण छान येते। तर इथे मी मसाला पूर्ण तेलामध्ये फ्राय करेपर्यंत ठेवून देणार आहे, एकदम ऑइल सुटेपर्यंत। छोट्या कढईमध्येच बनवणार आहे, जास्त मी ग्रेव्ही वगैरे नाही करणार आहे, कारण सकाळी मला ठेवून द्यायचं नव्हतं, कारण 2-3 दिवस चिकन वगैरे खाऊन पण मला आता कंटाळा आला होता, त्याच्यामुळे मी थोडंच बनवणार आहे। मसाला पूर्ण ड्राय झालेला आहे, याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया। तर हे बघा पूर्ण असं तेल वगैरे सुटलेलं आहे आणि ऑलरेडी मसाला आहे ना भाजून घेतलेला आहे, त्याच्यामुळे जास्त भाजायची गरज नाही। ते बघा हे मसाला आहे ना मला खूप आवडतं, हे चिकनच्या शॉपमध्येच मिळतं, 10 रुपीजला एक पॅकेट आहे मला असं वाटतं। तर 1-2 वेळेला यूज होऊन जातं, तर म्हटलं आता यूज करायचे नाही, त्याच्यामुळे मी जेवढं होतं तेवढं सगळं यूज करून टाकलेलं आहे। त्याच्यानंतर मी घरगुती मसाले ॲड करते। तर हे बघा हे म्हणजे मी माझ्या महाडावरून मसाला आणलेला आहे, इथे घाटी मसाला नाही वापरत आहे मी। तर हे कोकणी मसाला आहे, म्हणजे आपलं मालवणी मसाला असतं ना तसं, ते रेड चिली आणि असं थोडंसं तिखट मसाला, त्याचं दोन्ही मिक्स करून मी गावावरून 1-2 किलो मसाला घेऊन आली होती मेमध्ये। थोडीशी हळद टाकलेली आहे, धना पावडर टाकलेली आहे, आणि सगळे मसाले आता वाटणमध्ये मिक्स करून घेऊया, थोड्या वेळ शिजवून देऊया त्यांना। ते सगळे मसाले असे मिक्स केलेले। धना पावडर मी प्रत्येक म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये टाकते, मला धना पावडर एक खूप आवडते प्रत्येक भाजीमध्ये वगैरे टाकायला। ते एक साईडला मी कुकरसुद्धा लावून घेतलेलं होतं, मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवलं होतं ना, ते भांड्यामध्येच थोडंसं पाणी मी ॲड केलं आणि ते भांडं धुवून घेतलं थोडं, म्हणजे त्याला जेवढं वाटण लागलेलं होतं तेवढं ते पाण्यामध्ये निघून येतं। तर थोडंसं मी त्याच्यातलं पाणी याच्यामध्ये ॲड केलं आहे, थोडंसं मसाला ग्रेव्ही शिजण्यासाठी थोडंसंच मी म्हणजे ड्राय असं करून घेणार आहे, जास्त करायची गरज नाही। ॲक्च्युली मसाला कच्चा यूज केलेला नाही ना, त्याच्यामुळे कच्चाटपणा जास्त येत नाही जेवणाला। मसाला कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घेतलं होतं मी वाटण बनवताना। तर इथे ग्रेव्ही आपली रेडी आहे। मी थोडं गॅस फास्ट केलं होतं पटकन शिजण्यासाठी, कारण मला जेवण पटकापटा बनवून मुली यायच्यात, त्यांना म्हणजे ट्यूशनला जातात ना, मग त्यांना आल्यावरती भूक लागते, त्याच्यामुळे मी थोडं प्रोसेस फास्टमध्ये केली। तर हे बघा पूर्ण असं वाटण घट्ट झालेलं आहे, त्याच्यातलं सगळं पाणी म्हणजे पाणी सगळं झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण चिकनचे पीस ॲड करूया। तर चिकन मी स्कूलमधून येतानाच घेऊन आली होती ना, त्याच्यामुळे मी एकदा वरती स्कूलमधून घरी आली ना की परत बाहेर जात नाही, कारण मला ते पावसातून बाहेर जायला खूप कंटाळा येतो आणि चिपचिप सगळं असतं ना, त्याच्यामुळे मला नाही आवडत ते पावसामध्ये सारखं खालीवर कारण आम्ही येताना मला जेवढं लागेल तेवढं मी येताच घेऊन येते। तर मी ते चिकन चांगलं असं म्हणजे आणल्यावरती वॉश करून ठेवलं होतं,
तर आता याच्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड करूया. तर मी चिकनचे पीससुद्धा मोठे मोठे ठेवले, ते जास्त बारीक कट नाही केलं, कारण घरामध्ये जास्त माणसं नाहीत, आम्ही 4 जण आहे, त्याच्यामुळे आम्हाला अर्धा किलो पण खूप होऊन जातं. दुसऱ्या दिवशी बुधवार होतं, त्याच्यामुळे राहिलं असतं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण चिकन एवढं छान झालं होतं की दुसऱ्या दिवशीला एक राहिलं नाही, म्हणजे जास्त असं राहिलं नाही की फेकून द्यायला लागेल. 1-2 पीस असे बाकी होते. तर मी असं मसाल्यामध्ये सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे चिकन. थोडंसं झाकण ठेवून थोडंसं वाफ येईपर्यंत 5 मिनटं ठेवूया. तर मी वरती पाणी वगैरे काही ठेवलं नाही, असं जास्त झाकण ठेवलेलं की थोडं मसाला चिकनला लागून थोडंसं मिक्स होईल आणि थोडी वाफ येईल. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे. तर इकडे चिकन वगैरे शिजत ठेवलं होतं ना, तोपर्यंत मुलींचे कराट्याचे कपडे वगैरे होते, ते मी आल्यामध्ये रीन आला असून त्याच्यामध्ये सकाळी टाकून ठेवले होते. आणि कराट्याचे कपडे व्हाईट असल्यामुळे ना खूप खराब होतात. तर त्याच्यानंतर मी चिकन शिजत बघा पाणी सुटलं चिकनला पटकन, म्हणजे थोडंसं वाफं ठेवलं की वाफेवरती थोडंसं मसाला वगैरे मिक्स झालं होतं. तर कराट्याचे कपडे आहेत ना, ते मी चिकन शिजता धुवून टाकले होते, कारण जास्त वेळ आल्यामध्ये ठेवले होते ना मी. तर म्हटलं आता वॉश करून घ्या, जास्त काम पण नव्हतं. ॲक्च्युली चपाती पण सकाळच्या उरलेल्या होत्या ना, त्याच्यामुळे मी आता भाकरी बनवायच्या भानगडीत पडली नाही. मी फक्त माझ्यासाठी एक भाकरी टाकली, कारण मी चपाती मला जास्त आवडत नाही ना, तर मी माझ्यासाठी एक ज्वारीची भाकरी टाकली होती. आणि मी लवकर जेवून घेते, म्हणजे जसं चिकन वगैरे शिजलं ना तसं मी आधी जेवून घेते, बिकॉज मला लवकर जेवायचं असतं ना, डाएट असल्यामुळे. संध्याकाळी ॲक्च्युली मला जेवायचं नाही सांगितलं, पण न्यूट्रिशन 2 टाईम घ्यायला मला परवडत नाही, त्याच्यामुळे मी 1 टाईम हलकं जेवण किंवा वरण वगैरे असं घेते. आणि सकाळी फक्त नाश्त्याच्या जागी मी ज्यूस घेते. तर इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे थोडंसं, आणि त्याच्यानंतर मी झाकण ठेवून मी माझे कामं करायला लागले, म्हणजे जास्त असं काही काम नव्हतं. ते बघा थोडंसं मी वरतीसुद्धा पाणी ठेवलं की जेणेकरून खाली लागलं नाही पाहिजे, आणि ग्लास मंदाच्यावरती मी थोडं चिकन शिजण्यासाठी ठेवून दिलं. माझे कपडे वगैरे वॉश होईपर्यंत चिकनसुद्धा शिजलं होतं. तोपर्यंत मुलीसुद्धा आल्या, तर म्हणजे जेवण रेडी होतं. आणि त्या दोघी जेवल्या नाहीत, तेव्हा त्या बोलल्या की थोडंसं अम्मा अभ्यास बाकी आहे, अभ्यास फिनिश करून घेतो नंतर जेवायला. मी म्हटलं ना माझे कपडे वगैरे शिजून, म्हणजे कपडे वगैरे वॉश करून येईपर्यंत चिकन इकडे शिजून रेडी होतं. ते बघा मी जास्त ग्रेव्ही म्हणजे ठेवलेली नाही, असं पातळ रस्सा नाही केलं, मी सुकंच ठेवलं. आणि माझ्यासाठी मी एक भाकरी इकडे बनवून घेतली. म्हटलं गरम गरम भाकरी बनवते, तर ही ज्वारीची भाकरी आहे. तर मी गरम गरम माझ्यासाठी एक भाकरी बनवली आणि मस्त कडक अशी कुरकुरीत केली तिला, आणि मी जेवून घेतलं. कारण की या लोकांचं सगळं आवरेपर्यंत ना 12 वाजतात. मला जास्त लेट जेवलेलं आवडत नाही, आणि मला लेट डाएट असल्यामुळे मला लेट जेवायला पण नाही सांगितलं. तर मी एक भाकरी, ते बघा मस्त गरम गरम एक कडक अशी भाकरी बनवली होती माझ्यासाठी, आणि मी नंतर संध्याकाळी जेवली. तर आता हे व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचं आहे सकाळचं. तर मुलींना ना पास्ता खायचा होता, तर म्हटलं ठीक आहे. तर मी ते कांदा टोमॅटो वगैरे चॉप करून घेतले, पास्तासुद्धा मी शिजवून घेतले. जास्त वेळ जाईल व्हिडिओला म्हणून मी आधी पूर्वतयारी करून घेतली होती. तर मी ते पास्ता थोडंसं बॉईल करून घेतलं होतं मीठ टाकून. मुलींना पास्ता स्कूलमध्ये पण घेऊन जायचं होतं, म्हणून थोडंसं जास्त बनवलं. म्हटलं राहिलं तर ते आला पण खातील. ते आज किट्टू नाही वेळेसोबत, किट्टूला खूप अभ्यास होता. तर स्कूल चालू झाल्यापासून किट्टू व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाही, कारण की अभ्यासात इतका असतं ना, त्याच्यामुळे तिला यायला व्हिडिओमध्ये यायला जमतच नाही. तर इथे परी होती मध्ये चालले कॅमेरामध्ये दिसत नव्हती ना, म्हणून खाली वाकून कॅमेरामध्ये. ॲक्च्युली कॅमेरा मी कडेच्या इकडे खाली त्याच्यामुळे तिला म्हणजे स्टँड खाली व्हिडिओमध्ये ती दिसत नव्हती ना, म्हणून ती काय करते बनवायचं बाहेर जायचं. हिला इथं बसले थोडंसं जिरं टाकलेलं आहे. थोडंसं जिऱ्याचं फ्लेवर चांगलं येतं ना, मी थोडंसं जिरं ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो हलकाचं म्हणजे सेव करून घेणार आहे, फ्राय करून त्याच्यामध्ये तेलामध्ये. आणि ऑलरेडी मी शिजवून घेतलेलं आहे, जास्त वेळ लागणार नाही शिजायला सुद्धा. परीचा अभ्यास ओके होता, परीचा अभ्यास पूर्ण होता, पण किट्टूचा पूर्ण होतं. त्याच्यामध्ये रात्रीसुद्धा करायचं, पण रात्री सकाळी उठली फ्रेश वगैरे झाली नाही.
तिला डोनेट पाहिजे होतं, मी डोनेट दिलं होतं तिला आणि ते खाल्ल्याच्या नंतर ती पुन्हा अभ्यासाला लागली. त्याच्यानंतर त्यांना मी गरम गरम जे बनवलं होतं पास्ता ते त्यांना मी नाश्त्यासाठी दिलं आणि टिफिनलासुद्धा तेच घेऊन गेले की ते त्यांच्या आवडीचं आहे टिफिन, त्याच्यामुळे त्यांना पास्ता दिला होता त्यांनी. थोडंसं कांदा मी उभा लांबाचा कापून घेतलेला आहे. पास्त्यामध्ये मी उभाच असं लांब कांदा चिरून घेते आणि टॉमॅटोसुद्धा त्याच साईजमध्ये चिरते. हे बघा परीला व्हिडिओमध्ये दिसून जाते परीचे काय चालले मी तिला नाही करायचं बा. व्हिडिओ चालू असताना त्यांना नाही समजत अजून ते येतात मध्ये मध्ये तिला भूक लागली होती ना म्हणून ती बोलते मम्मा पटकन बनव. किती वेळा सांगितलं तरी पागल करतीलच दिलं होतं खायला. त्यांना वाटतं का माझा काय वाटतं पुढे गेली ती पुढे बनवून झाल्याच्या नंतर तिचे रिॲक्शन कसं होतं ते बघा. तिला मी टी व्ही लावून बसायला सांगितलं की म्हटलं टी व्ही लावून बस, तोपर्यंत इकडे रेडी होते. आणि इकडे किट्टू माझ्यासोबतच किचनमध्ये होती, अभ्यास करत बसली होती. तर कांदा जरा शिजायला वेळ लागला म्हणून मीठ टाकलं आणि मीठ टाकलं तर पटकन कांदा आहे ना एवढे सांगून पण ते तसंच करतात, मग काय बोलायचं माणसांनी. त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केले, कांदा जास्त थोडंसं हलकंसं त्याचा कच्चा भात जाईपर्यंत फ्राय केलेला आहे. तर मला नंतर थोडं ऑइलसुद्धा कमी वाटतं तर मी वरतून पुन्हा ऑइल टाकलेलं आहे. काय बघ परीला टी व्ही बघायची होती आणि त्यांना टी व्ही बघायलासुद्धा आता ॲक्च्युली टाईम मिळत नाही. संध्याकाळी आल्या घरी की चहा पाणी म्हणजे नाश्ता झालं की परत ट्युशनला जातात. ट्युशनवरून तिकडून 8-8 येतात. परत ट्युशनचा अभ्यास, स्कूलचा अभ्यास आणि परत त्यांचा अभ्यास होईपर्यंत तर ते 10 वाजून जातात. जेवतात मी झोपून जातात. थोडंसं मोबाईल बघितलं तर बघतात, तिथं तेसुद्धा नाही मी घेताना बघायला झोपतात. पुन्हा सकाळी उठतात. सकाळी जर अभ्यास काही असेल तर नसेल तर मग टी व्ही बघत बसतात. तसं मी सकाळी पण त्यांनी जास्त लवकर उठवत नाही, म्हणजे थोडं 8-8:30 नंतरच उठवायचं किंवा 9 वाजता. मी जशी सेंटरमधून येते ना त्याच्यानंतरच त्यांना उठवते. फक्त त्यांचं कराटे क्लासेस तिथे त्या दिवशी तर लवकर उठतात, त्याच्यामुळे त्यांचं थोडं सकाळचं आराम होऊन जातं. तर मी ते आधी थोडंसं तेल ॲड केलं कारण की मला थोडंसं तेल कमी वाटतं ना. पास्ता मी जास्त बॉईल केलं होतं, म्हटलं त्यांना किती खायचं ते खाऊ दे, नाश्ता वगैरे करून किती वाटतं कारण त्यांच्या आवडीचा विषय असला की थोडंसं जास्त खाल्लं जातं ना म्हणून. तर मी टिफिनला पण त्यांना तेच दिलेलं होतं. ते पास्ता मसाला आहे माझ्याकडे, पास्ता मसाला आहे. तर मी पॅकेट फोडून ठेवलं होतं ना, तर ते आतमध्ये घट्ट झालं त्याच्यातला मसाला बाहेरच येत नाही, त्यामुळे मी दुसरा पॅकेट आणला होता त्याच्यातलं टाकला आधी. काय करायचं पण मी नाही काय बोलतो. मला बोलणं माझ्या डोक्याला महाताप आहे. हे दुसरं एव्हरेस्टचं पास्ता मसाला सुद्धा ते मी ॲड केलेला आहे 1 पॅकेट. त्याच्यानंतर मी थोडंसं रेड चिली पावडरसुद्धा टाकलेली आहे, हळद पावडर पण टाकलेली आहे. नुसतं मी पास्ता मसाल्यामध्ये नाही बनवत कधी, थोडंसं स्पायसी बनवते आणि थोडीशी टेस्ट पण येते मसाल्याची. थोडंसं रेड मसाला टाकत आहे, त्याच्यात थोडीशी चिली पावडर, धने पावडर. हे माझे प्रत्येक जेवणामध्ये धने पावडर तर कंपल्सरी. मी घर ह्याच्यामध्ये ब्लॉकिंगमध्ये भरते कारण मला धने पावडर खूप त्याच्यामध्ये आता पास्ता ॲड करूया. तर ते पास्ता गरम गरम त्याच्यात काढलं तर मग ते निघतच नव्हतं, चिटकूनच बसलं होतं त्याला. तर ते मला हाताने ते खायला लागलं कारण गरम गरम ते कढई ह्याच्यामध्ये ओतलं होतं ना, त्याच्यामध्ये त्या जाळीने चिटकून बसलं होतं. इथे मी सगळं पास्ता याच्यामध्ये टाकून घेते. पूर्ण आता ते शिजलं ना त्याच्यामध्ये एकमेकांशी टाकले थोडंसं आपण कढईमध्ये हलवून घेतलं तर आता ते पूर्ण मोकळा होऊन जाईल. बघा तुम्ही पुढे कसं होतं ते. आता मी ते गरम गरम त्याच्यामध्ये काढून ठेवलं तर मग ते चिपकले एकमेकांना. पूर्ण मिक्स करून घेते. जे मसाले टाकले होते ते पूर्ण
मिक्स करून घेऊया. थोडंसं जास्त प्रमाणात बनवलं होतं म्हणून मला हलवायला पण जमत नव्हतं याच्या कढईमध्ये, पण नंतर ते व्यवस्थित झालं. ते पूर्ण मी हलवून घेतलं. थोडं व्हिडिओ स्टार्ट केली होती मला हलवायला जमत नाही म्हणून स्टँडमध्ये होतं त्याच्यामुळे मी स्टँड बाजूला थोडं हलवून घेतलं. थोडंसं पूर्ण मी बोलली होती मला एवढंच आपण हलवून घेतलं थोडं पूर्ण मोकळं होऊन जातं. इथे पास्ता खायला तुमचं रेडी आहे. मी थोडंसं कोथिंबीर वरती टाकलेली आहे. काही कुठे खाली चिकटलं नाही, काय नाही, एकदम मोठं झालेलं आहे. आणि आता परीला तर आवडतंच. आता मी परीला आधी देणार आहे खायला. किट्टूच थोडंसं अभ्यास चालू आहे तर परीला तिला समजून किट्टूला सुद्धा देणार आहे. हे होतं स्प्रिंग पास्ता. परीला देते खायला. परीला खूप आवडतं. त्यामध्ये एकदम असं म्हणजे हे झालं मोकळं झालेलं आहे. माशी घट्ट होतं ना तर परीचे दिवस देते. तर चला परीला पण एक स्पून देते मी तिला. काय कसं वाटते पास्ता रेसिपी मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. तर आता परीला घेऊन जायला. परी मॅडम टी व्ही बघत बसलेल्या आहेत ना. थोडंसं स्कूलला जाईपर्यंत ते टाईम होतं. कसं आहे खाऊन बघ. कसं झालंय पटापटा खा. आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तरी तर किट्टू बसलेली आहे अभ्यास करत. इकडे मी चिमणी चालू केली होती ती आता बंद करते. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. बाय.